आज कोणत्या यात्रेमध्ये आणि कुठे फिरायला आले तुम्ही गेस करू शकता का? आज मी एकटीच नाही फिरत आहे, माझ्यासोबत कोणीतरी आहे, ओळखा. तुम्हाला वाटत असेल की मी अंघोळ नाही केली, पण मी हेअर वॉश केले त्यामुळे ते केस तसे झालेत. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी जाणार आहे एका ठिकाणी फिरायला आणि माझ्यासोबत आहे कोणीतरी फ्रेंड. बाहेर जायचंय म्हणून म्हटलं पहिले पोटपूजा करू, त्यासाठी केला बदामाचा शिरा केला फस्त आणि मी झाले मस्त. आता निघाले रेडी होऊन बाहेर जायला. आज मी काही स्वयंपाक काही केला नाही, फक्त बदामाचा शिरा केला होता आणि मी माझं रेडी होऊन निघाले बाहेर. आता वाजले 12 आणि मला एक टास्क आहे की मला सगळं आवरून फिरून व्हिडिओ काढून मला 1 ते 1:30 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे. आता तुम्हाला समजलं असेल मी कुठं आले. मी आले देहू गावामध्ये. देहू गावामध्ये माझ्या त्या दीक्षा फ्रेंड राहतात आणि मी म्हटलं मला व्हिडिओ पण करायचा आहे यूट्यूबसाठी, त्यासाठी मी येते देहूमध्ये आणि येताना तुम्हाला पिक करते. आपण सोबत. त्यांनी सांगितलं की माझं घर ते गाथा मंदिर आहे त्याच्या जवळच आहे, तर मी टाकलं लोकेशनमध्ये गाथा मंदिर. मला दाखवलं मॅपमध्ये अगोदर गुगल मॅपने मला दाखवलं की कमानीमधून आत यायचंय, नंतर परत दाखवलं कमानीच्या मागे यायचंय. मग मी तिथंच थांबले आणि यांनी मला कॉल केला. मग त्यांनी सांगितलं कमानीच्या आत ये आणि सरळ सरळ ये, मी तुला जसं सांगते तसं ये. त्यांनी मला लांबूनच बघितलं होतं आणि मला तिथून सांगत होता की मी तुला बघितलंय, तू ये. हे आहे त्यांचं घर. ज्या बाहेर आजी आहेत त्या त्यांच्या सासूबाई आहेत. त्या राहतात देहू गावामध्ये आणि त्यांची शॉप आहे चिखलीमध्ये शरदनगर. शॉपमध्ये येण्यासाठी त्या रोज देहू गावातून अपडाऊन करतात. मला त्यांनी खूप आग्रह केला जेवणासाठी, जेवण कर, चहा घे. तू काहीच नाही घेतलं. मी म्हटलं नको, काही हरकत नाही, मी तुमच्या शॉपमध्ये आले की तेव्हा कधी काही. आता आम्ही आलोय वैकुंठ मंदिराजवळ. मला त्या दीक्षा मॅडम म्हटल्या इकडं रस्ता आहे. आम्ही इकडून गेलो सगळं फिरत आणि नंतर कळालं की इथून जायला रस्ता नाहीये, रस्ता आहे समोरच्या साईडनीच. मी जिथून म्हणलो तर तिथून. कारण मी या अगोदर पण देहू गावामध्ये आले होते. तुकाराम बीच झाल्यानंतर आम्ही नेमकं इथं आलो होतो. श्रद्धा, अमित, मंजू, मी आणि श्रद्धाची मावशी आम्ही सगळे आलो होतो. हे आहे तुकाराम बीच. हे झाड तुकाराम बीचच्या दिवशी हलतं अशी मान्यता आहे. हे आहे तुकाराम महाराजांचं मंदिर. या मंदिरात मी आतून पण व्हिडिओ घेऊ शकले, मला कोणी काही म्हटलं नाही. आमच्याकडे वेळ आहे कमी आणि त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन पटकन बाहेर आलो आणि इथला थोडासा व्हिडिओ काढला. हे असं आहे पूर्ण वैकुंठ मंदिराचा परिसर. देहू गावामध्ये जे पण भाविक भक्त होते ते सगळे आपले गावाकडचे लोक होते. इथे काही लोक मस्त झाडाखाली जेवणाचा आनंद घेत होते. आता इथलं पटकन दर्शन करून आम्ही निघालोय पुढे जायला, जिथं मुख्य मंदिर आहे. त्याच्यामध्ये होतं हे बोटिंग क्लब खाली, तर मी इथं थोडंसं व्हिडिओ काढण्यासाठी आले. इथे जी ही नदी आहे त्यापेक्षा जास्त छान परिसर आपलं गाथा मंदिर आहे त्याच्या साईडला आहे खाली. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी ते सगळं डिस्कवर नाही करू शकणार आज. आता आम्ही आलोय मुख्य मंदिर आहे त्याच्याजवळ. मला गाथा मंदिरपेक्षा मला हे मंदिर जास्त आवडतं. असं पण मला जे जुने मंदिर आहेत ना पुरातन विभागातले, तेच मंदिर मला आवडतं. मी व्हिडिओ काढण्यासाठी खूप निर्लज्ज आहे. मला कोणी काही बोललं तरी पण मी व्हिडिओ काढत राहते. इथं पण मी थोडेसे बोलणे खाल्ले होते. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तिथे मला जास्त व्हिडिओ काढू नाही दिला तरी मी बळच काढला होता. देहू गावात आले तरी पण मला तिथेही मला महादेव भेटले. आता आम्ही आलोय शिळा मंदिरामध्ये, जिथे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. तिथे पण मला व्हिडिओ काढू नाही दिला, पण काकाचं लक्ष समोर होतं तोपर्यंत मी माझा व्हिडिओ काढून आले पळून. आता आम्ही आलोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची जी पालखी पंढरपूरला जाती ती ठेवलेली आहे. तिथे ही पालखी अशा ठिकाणी ठेवलेली आहे की जिथून त्या पालखीतून आपल्याला समोर विठ्ठल रुक्मिणी दिसतात. तुम्हालाही दिसले असेल व्हिडिओमध्ये. दीक्षा मॅडम माझं आता इथं गाईडचं काम करत होते, त्या मला सगळं माहिती सांगत होत्या. हे असे जे मंदिर दगडामध्ये असतात ना ते मला खूप आवडतात. इथे होता मंदिरामध्ये भंडारा, पण आमच्याकडं टाइम कमी असल्यामुळे माझ्या पोटात भूक लागलेली असतानाही मला ते खाता नाही. आता वाजलेले 1:30 आणि मला 15 ते 20 मिनिटांमध्ये कसंही करून पोहोचायचंय चिखलीमध्ये. आम्ही निघालोय आता बडबड करत चिखलीला. ठरवलेल्या टायमिंग मध्ये आम्ही पोहोचलोय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.